नाही काय मात्र एवढं काय मिळत नाही काय. कामात असत नाही नाही पण ओव्हरलोड नसतं ना गाडी. दगड बिगड येते नाही ह्या गाड्या ओव्हरलोड नसतं. हिशोबाने काम चालू होतं. हे होतं की हे रस्ता किती मीटरचा आहे काय आहे वगैरे, तर ते सगळं बोलून त्यांना दाखवलं. 10 मीटर आपली वरती रुंदी आहे, गावात 8 मीटर आहे, बाकी ठिकाणी 10 मीटर आहे. म्हणजे 7 मीटरचं आपण कॉन्क्रीट करणार, बाकीच्या 1.5ची साईड पट्टी आहे आणि बाजूला पाणी जाण्यासाठी गटर आहे. एवढा आहे टोटल त्या हिशोबाने मीटरचा रस्ता 10 मीटरचं 10 मीटर वरती टॉप वेट जे आहे 10 मीटरचे आहे. ही बाजू ती बाजू साईड पट्टी पकडून तर मध्य भागापासून 10 मीटर नाही त्या भागापासून इकडं 5 इकडं 5. इकडे 5 इकडे 5. आता कोण म्हणते 7.5 तर कोण म्हणते 6. नक्की नाही. काय आम्हाला प्रकार कळला ना, आम्हाला त्याचं लेखी काहीतरी उत्तर पाहिजे ना. आम्हाला लेखीच काही मिळालं नाही ना त्याचं. काय म्हणतोय, ज्यावेळेस रस्ता एमडीआर होतो, मेजर डिस्ट्रिक्ट रोड, ज्यावेळेस एमडीआर असतो त्यावेळेस 40 फुटच होतो. मला एमडीआरची रूल्स माहिती होती, तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. हा रस्ता 40 फुटच आहे, 40 फूट पेक्षा कमी नाही, बरोबर. मग त्या साहेबांनी आले होते, पवार साहेबांनी अजून पुणे अधिकारी गोष्ट मांडणी केली की हा 40 फूट बरोबर. त्यानंतर इथं जे कंत्राटदार आहेत आणि ते सुपरवायझर याच्या बोलण्यामध्ये तारतम्य नाही. कंत्राटदार ते आले त्यावेळेस ते काय म्हणते की 21 फूट असतं. समोर आम्ही त्यांना म्हटलं की 40 फूट सुपरवायझरला म्हणजे बोलवून घ्या इकडे त्याला, आम्ही सांगतो बरोबर. त्यानंतर ते त्यांना विचारलं किती फूट असतं रे, ते स्वतः म्हणून 40 फूट आणि कंत्राटदार बोलले 21 फूट. याच्यामध्ये पण तुमचं एकत्र हे नाही, वेळ नाही. बरं आपण लेखी तरी ते द्या, काहीतरी आम्हाला कळू द्या काय किती मीटरचा रस्ता आहे काय आहे आता ते. कसं आहे, साहेब आले होते आपले कार्यकारी अभियंता आणि हे आले होते, त्यांची मीटिंग झाली यांच्याबरोबर. साहेबांनी पत्र लिहिलंय तिथून त्यांनी माहिती आपल्या ई साईड बरोबर आहे तुमच्या पत्र दिलंय. सगळे आम्हाला काय आहे इकडं तुमच्या गावात जागा आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आल्यावर त्यांना चौकशी करणार आहे त्या ठिकाणी. सगळ्या ठिकाणी आमची वेट जाऊन मुंबई संपादक क्रमांक 1 ते 21 होते. सगळ्यांच्याकडे आमच्या फोर्स आहेत तर आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो PWD जिल्हा परिषद असणे, पण जो आता आम्ही याच्या अगोदर अर्ज केले त्याच्या माध्यमातून अनुषंगाने चौकशी झाली तहसीलदार सातारा आणि मंडल अधिकारी परिषद. याच्यामध्ये पण सिद्ध झाले की चायकेवाडी, जांभे आणि चिखली या 3 गावामध्ये आजपर्यंत रस्त्यासाठी कोणत्याही प्रकारचं संपन्न झालेलं आढळत नाही. जांभेगावचा 1920
पेपर क्रमांक 1 आज चालूचा पेपर, हे सगळे पेपर आम्ही काढून घेतले. एकाही पेपरमध्ये कुठेही संपादनाचा उल्लेख पण नाही. त्याच्यामुळे इथं तुम्हाला संपादन नाही, जायकवाडीपर्यंत संपादन जे आहे ते आढळतं. कुठं तुम्ही मस्त मोठं नसतंय तुमच्या आतमध्ये काय आहे, कोणत्याही प्रकारचं संपादन नाही. हे जे दगड वगैरे ते आमच्या मालकीचे आहेत, तुमच्या मालकीचे नाहीत. त्रास रोज पर्यंत दगड फोडताय, तिकडे वापरताय, सगळे वापरताय. आमची लोक आढळत तुम्ही असं दगड चुकीचं आहे ना. हा दगड तुमच्या सांगा मला, रस्ता दगड तुमच्या तावडा ह्या जमिनीच्या तावड्या आम्ही 100 वर्ष करतोय. ह्या जमीन आम्ही कसतो 100 वर्ष, आणि याची दगड तुम्ही फोडताय, तुम्ही माती तुम्ही वापरताय. ते आमच्या मालकीचं आहे ना, तुमच्या मालकीचं नाहीये ते. कारण असं सातारा किंवा आपलं जो महसूल डिपार्टमेंट त्यांनी आम्हाला सातबारा दिला आमच्या नावाचा बनवून. तो 100 वर्ष सातबारा आमचा. तुम्ही जे काही साहेब माहिती गोळा केली असेल तेवढा पेपर जोडून तुम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सबमिट आम्ही संपादन नसताना माहिती मागवलेली आहे, ती माहिती आलेली नाही. तुमचं बरोबर आहे. तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे. आम्हाला न विचारता, शेतकऱ्याला न विचारता हे काम चाललंय म्हणजे अन्याय. आम्हाला हे तुम्हाला दिले, हे करार केलं तसं शेतकऱ्याला करू दे नाहीये. हे तुम्ही जे करार केले तसं करा ना, याच हे करा ना. तोडातोडीनं करा सांगितलंय त्यांनी, केलं का तुम्ही? आणि तुम्ही असं जर तुम्ही करत असाल संपादन कायदा हा 2013चा नाही, भारतीय संविधानानुसार भूमी संपादनाचा कायदा आहे. त्या कायद्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा, आमची काहीच अडचण नाही. मी उलट म्हणतो तुम्ही एक काम करता, चांगलं काम करता. पण जे भारतीय संविधानाने जे नियम दिलेले त्या नियमाच्या आधी आम्हाला जागा दिलेली त्या नाही, पण तुम्ही नियम चुकून काम करताय. तुम्ही जागा दिली तुम्हाला म्हणता तुमचा सातबारा दाखवा जागेचा. जागा तुम्हाला दिली ना, तुम्ही नियम चुकून काम करताय साहेब. शेतकऱ्याला ज्या ठिकाणी सरकारी आपले खाते जे कार्यालय असतात ते कार्यालय एखादी जागा घेतो त्यावेळी त्या उतार्यावर जागेच्या त्या कार्यालयाचं नाव येतं. आता आमच्या सगळ्या खाली जमिनी आहेत ना चारणामध्ये गेलेल्या, त्याच्यामध्ये सर कन्हेर कालवे विभाग क्रमांक 2 यांचं नाव आहे. त्या ऑफिसने संपादन केलेलं आहे आणि त्यांच्याकडे जागा आता आम्ही हे दिलेले आहे, त्याचा त्यांनी आम्हाला मोबदला दिलेला आहे. त्याचप्रमाणे इथं पण होणं गरजेचं आहे. असं नाही ना थोडीच ना, तुम्ही 12 फुटाचा असं डायरेक्ट 40 फूट केला, 28 फूट वाढवला तुम्ही. त्याला 12-30 असं दिलं का शासनानं आम्हाला? जर निवाडा बनला पाहिजे तसं करा ना. आणि आता हे झाड आजूबाजूला या रस्त्याच्या झाडं आमच्या मालकीचे, सातबारा आमच्या झाडं आमच्या मालकी. तुम्ही तोडून टाकली झाडं तुम्ही डायरेक्ट. आम्ही 2-3 महिने झाले आम्ही प्रेमानं आम्ही निवेदन देतोय की बाबा वादविवाद नको, तरी तुमचं आपलं काम चाललं रेटवायचं. आता मी काय म्हणतोय, तुम्ही नाही 2 दिवस माहिती आल्याशिवाय ते पण काय बोलू शकत वाद करण्यापेक्षा थांबा ना 4 दिवस. नाही तर बरं कसं आहे, तुम्ही अगदी तुमचं करण्यापेक्षा बोगद्याच्या बाहेर चालू करा, तर आम्ही थांबवतो. देतो तुम्हाला. या लोकांनी तुम्हाला चालू करून आमचं प्रेम करा. आम्ही रानटी माणसं, डोंगरावली माणसं, पण आम्ही एवढा अन्याय करतो. आणि जांबत, चिखली, ठोसेकर एवढी वेडी बनवताय का तुम्ही? तुम्ही बोगद्यापासून चालू करा काम, त्या साईडनं आम्ही चालू फुकट करा. देतो तुम्हाला रस्ता. काय व्हायचं ते होईल आमचं. आम्हाला काय जाऊ द्या. हे बघा, अन्याय या गरीब तारळी धरणात आमची जमीन गेली, आमची उठून लोक गेली, त्यांचे स्मशानभूमीत चालून देत आहेत ती लोक. अजून एवढा अन्याय आमच्या. तुम्ही काम बंद करा, काम चालू करू नका, बाकी आमचा तुमच्याशी वाद नाही. विषय पार पडून वायदंडी साहेब आहेत, नोर साहेब आहेत, गुरव साहेब आहेत, सगळेजण आपण आहे. यात वादविवादाचा काही विषय होणार नाही. फक्त 4 पद्धतीने ठरेल. 1 तारीख लांब नाही, 2 दिवस तुम्ही काम ठेवलं पण काहीच अडचण नाही. काम कसं आहे, नाही कुठला कायदा मग? सरकारी कोण म्हणलं साहेब? सरकारला आम्हाला नोटीस नाही करा. हे बघा, शंभराजाला पत्र दिलंय, कलेक्टरला पत्र दिलंय, हे बघा ह्या तुमच्या खात्याला दिलंय, हे वाचा. आम्हाला नोटीस दिलं का द्या ना सरकारनं? आम्हाला नोटीस. नाही, या साहेबांना विचारलं, संपादन केलं का? हे साहेबांना विचारा. हे बघा, हे साहेबांना काय करू विचारलं, नका. हे साहेबांना विचारलं, तुम्ही नाही म्हणला का? नाही मला नाही यायचं हे देतो म्हणून सांगितलं पकड. मी आता एक गोष्ट बोलतो तुम्हाला. सातबारे आमच्या नावावर आहेत, आम्ही ते झाडे नावाचा कार्यक्रम घेतो. आमचं नाव झाडे आमच्याच बरे आमचा ठरवू. 12 फूट सोडणार, 12 फूट रिक्षा सोडणार. जे कायद्यानं रस्ता लागू झालेला ना 12 फूट सोडणार, 12 फूट सोडून आम्ही झाडे नावाचा कार्यक्रम घेतो. आमच्या पद्धतीने आमच्याच पर्यंत
हे पण असं लक्ष होणार विचार करायला 2 दिवस आता का स्वतः तहसीलदार का बोलले आम्हाला मिटिंगचं आयोजन करू आणि इथंच करू तहसील ऑफिसमध्ये आपण असं बोलले पर्यटनामध्ये आम्ही बोलतो जिल्हाधिकाऱ्यांना आणि आपण इथंच करू मिटिंग रात्री कलेक्टर साहेबांनी 5 वाजता त्यांना मिटिंग लावायला सांगितली होती. त्यांनी कलेक्टरनी साहेबांनी समोर त्याचं उत्तर द्या आम्हाला. आणि इथे येऊन म्हणताय मिटिंग अरेंज करा थांबवा, माघार घ्या. यांचं काम चालू राहणार. काम बंद करायचं आज प्रेमाला थोडंसं आम्ही मागा सरका थोडं तुम्ही मागा सरका एक पाऊल आम्ही एक पाऊल मागे सरलोय वादविवाद नको आणि मिटिंग होऊ द्या आणि साहेबांशी फोन करायचा हा. तारीख मीटिंगची कधी तुमचे कोण मेन साहेब आहे त्यांना फोन करा. प्रत्येक दिवशी मेन म्हणताय पण अक्षरशः मेन कोण नाही तुमचे. कधी लावून देता येईल बघा मीटिंगची तारीख सांगा. पण आज पण रोड बंद राहील हा तोवर गाड्या सगळं बंद संबंधित सगळे साहेब संबंधित अधिकाऱ्यांना सगळ्या फोन करा. तुमच्या कुठल्या संबंधित अधिकारी हे बघा सगळे मुंबईचे लावा त्यांचं माहित. ह्या कलेक्टर दुसरे त्यांच्याशी विसरा. म्हटलं की आम्ही वरती परिसरामध्ये येतो प्रत्येक गावामध्ये बसतो तुम्ही ते पण नाही केलं गेल्या मिटिंगला तुम्ही डायरेक्ट सागरमध्ये भेटलात आणि तिथून तुमची माणसं गेली आणि तुम्ही 1 तारीख दिली 1 तारखेला सुट्टी आहे सरकारी 1 तारखेला कशी बैठक होणार आहे सांगा मला तुम्ही तुम्ही मिटिंग मुंबईला लावली तशी आमच्या इथे लावायची ना. तुम्हाला जे मिटिंग लावली मुंबई साहेबांनी मिटिंग लावली ना तेव्हा त्या टाइमला आम्हालाही सांगायचं. मंत्रालयामध्ये पण विषय झाला का? मंत्रालयात आलो नसतो. आमदारांसमोर तुमचं काय झालं साहेब प्रत्येक गावच्या सरपंचानं तुम्हाला अथॉरिटी दिली म्हणजे त्याच्या मालकीची जागा नाही. सरपंच काय गावचा मालक असेल यार आमच्या शेतीचा मालक नाही. सरपंच त्याचा मालक असेल त्याची एक गुंठा जात नसेल तो तुम्हाला काय बी सांगेल सगळं गाव खरेदी करा पण त्याच्या बापाची 1 गुंठा जागा नसते. जे सरपंच आता आहेत ना चिखली जांबानी कुठला बी असू द्या सरपंच त्यांच्या त्याला बोलवा त्याला इथं जागाच सरपंचाला. नाही. तुम्ही ठराव घेत असाल ना, तुम्हाला ठराव दिला त्याला इथं बोलवा. सरपंचाची नाही, पुढारीची सुद्धा नाही. सरपंच बोलवा पुढारी बनवा. ग्रामसभेमध्ये झालंय का? काय माहिती का कायदेशीर काम करायचं म्हणलं तर नोटीस पहिली काम करायच्या अगोदर नोटीस पहिली शेतकऱ्याला गेली पाहिजे. कलेक्टर ऑफिस मध्ये घर आपल्याला बांधलं नोटीस नाही आलं काय नाही आलं आम्हाला अर्धा गुंठा जागा तिथं सगळे ऑफिस मध्ये आम्हाला या मीटिंग कधी लावतो. अर्धा गुंठा द्या सगळ्यांना. त्या बंपर साहेबांना शिष्टाय नको आता फोन करा बंपर साहेबांची फोन करा. आम्हाला इतका वेळ नाही समजा तुमच्यापाशी यायला. ते साहेब आहेत ना त्यांच्याकडेच आहे पूर्ण ते- आम्ही पुण्यापर्यंत जाऊन आलोय. हे पहा, नरिमन पॉइंटचे साहेब काय म्हणले जाग्यावर राहू द्या ना त्यांनी संपादन केलीच नाही तर जागा थांबवू द्या ना. त्यांच्याशी मिटिंग झाली मुंबईमध्ये माझ्यामध्ये मी असं म्हणू नका. हे बंपरे साहेबांनीच लिहिले बघा इथं आम्हाला पोच केली ते आता बंपरे साहेबांच्याकडे सगळं काम आहे. आणि तुम्ही जर असं जर करत असाल 4-5 महिने तर आम्हाला हेच असतं ना. अन्य गोष्ट सदर सगळी जागा ही बॉक्ससाठी अधिसूचित आहे हो. शासनाचा GR आहे आणि तुम्ही तो उत्खनन केलंय खनिकर्म विभागाची परवानगी नाही काय नाही तुमच्याकडे हा, दिली ना. बॉक्साईट आहे म्हणून ते तहसीलदार साहेबांना कालच दिले. एखादा शेतकरी काय शेती डेव्हलप करत असेल लगेच तिथे जाते ते माणसं एवढ्या मोठ्या बंद करा. पूल तुम्ही हे केला ना क्रॉस केला 29, 30, 28, 21 हे सर्वे नंबर आहेत संपूर्ण गावापर्यंत. हे सर्व सर्वे नंबर आहे ना शासनाने बॉक्ससाठी अधिसूचित केलेले आहेत आणि चिखलीमध्ये 67, 68, 69, 70. हे बघा सर ही जे नकाशामध्ये तुमची सत्ता तुमची संपादन केलेली का जागा आहे का तुमची दाखवा. ही. तुम्ही एवढा अन्याय करताय ती करताय शेतकऱ्यांना पैसे द्या ना. पैसे द्या म्हणजे काय हे नाही आमच्या हिशेबाने द्या. फुकट नको. फुकट नको. ह्याच्यात तुम्ही आहे का संपादन केलेली जागा चाळकेवाडी जांबे तुम्ही एवढं बेकायदेशीर होताय. आम्ही जर खणलं तर तुम्ही गुन्हा दाखल करताय तुम्ही शेतीसाठी शेतीसाठी. शेतीसाठी खंदून देत नाही तुम्ही. हा बॉक्सचा GR हे बघा चार कालच आता ते त्या जगुदोंडीत. सगळं दोंडीच न्याय कुठला हो? अन्याय होतोय ना शेतकऱ्यांना. आणि या गावासमोर ते हे केले ना डेव्हलपमेंट केलं समोर दिसते त्यांच्यावर कारवाई झाली परवा दिवशी. बरं सर कुठल्याही पुढाऱ्याची ऐका जरा 2 मिनिटं कुठल्याही आणि कोण असेल ते घेऊन या आमच्या समोर. आमच्याकडे आले तो आहे केवढा अन्याय आमच्याकडे आहे. हा? गरिबासाठी करा शेतकरी असेल ते येऊ द्या आमच्या समोर. आमच्याकडे सामने येऊ द्या म्हणून त्याला आणा धरून. आम्ही या सगळ्याच्या कार्यकर्ते पहिलेच आहे या पठार भागातले या धरणातलं थांबवलं. रामास्वामीच्या काळात मी सगळ्यांना मार्ग लावलाय तसं आम्हाला न्याय द्या आणि अन्यथा बाकीच्या लोकांना काम करा. बरोबर आहे. गावकऱ्यांनी जे काय मत मांडले त्या हिशोबाने MSIDC चे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत पंपलवार साहेब त्यांच्याशी बोलणं झालं तर 2 मीटिंग झाले होते. आता 3री मीटिंग
माहिती काही मागवलेली आहे. ती माहिती आल्यानंतर मीटिंग करायचं असं ठरलं होतं. तर ती माहिती अजून आली नसल्यामुळे सध्या मीटिंग 1 तारखेला जी 1-2 तारखेला करायची होती ती थोडीशी पुढे जाईल असं म्हणले ते. ती माहिती आली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांचा टाइम मिळालं की 1-2-3 दिवसात पुढची मीटिंग जी करायची आहे ती डेट सांगतो असं एक्झिक्युटिव्ह साहेबांनी सांगितलेलं आहे. तुमचं नाव काय? मी इथं अथॉरिटी इंजिनियर आहे. MSIDC तर्फे आम्हाला सुपरविजनला हे केलेलं आहे. माझं नाव आरिफ आहे. टीम लीडर आहे मी प्रोजेक्ट. कंपनी मॅप्स. आणि गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कोणती कागदपत्र नाही ते सगळे MSIDC सांगू शकतात. आम्हाला माहिती नाहीये. आणि आंदोलन असताना आपण मुख्य इन्चार्ज नाही आम्हाला कामाविषयी माहिती असते. आम्हाला बाकी कागदपत्र वगैरे तुम्हाला MSIDC कडूनच मिळतील असं स्पष्ट केलेलं आहे. फक्त MSIDC च्या लोकांशी हे करून काम करता येतं तर कुठल्या आधारे काम करता? त्याला MSIDC ने वर्क ऑर्डर दिली आहे कॉन्ट्रॅक्टरला. ते कॉन्ट्रॅक्ट आणि आम्हाला पण वर्क ऑर्डर दिली सुपरविजनची. आंदोलन होते गावकऱ्यांचं ते कॉन्ट्रॅक्टर आहेत का कुठं इथे जागेवर? आहेत की जागेवर कॉन्ट्रॅक्टर काम करतोय ना. त्यांना इथे बोलवलं नाही कुठं इथं आहेत की आहेत कुठे कॉन्ट्रॅक्टर कुठे डॉक्युमेंट कुठले आहेत का? एवढं मोठं आंदोलन होतंय. इतक्या वेळेतच बघा फरक किती पडला. इतक्या वेळेत फरक किती पडला साहेब? नंतर ईश महेश प्रोजेक्ट मॅनेजर आहे आर्या कन्स्ट्रक्शन साठी. नंतर कोणत्या आधारे काम करताय? गावकरी म्हणतात की कुठली डॉक्युमेंट नाही तर आम्हाला कळवलं नाही काय नाही. मुझे हमको MSIDC वाला ने बोले थे ये अपना ये जगह जो भी है अपन को इधर रास्ता बनाना है करके हमको वर्कआउट इसी वर्क में दिया था. जो भी चेंजेस फिक्स किया था अपन को यहाँ पे इधर से लेके यहाँ तक काम करके ले लो करके हम उसी प्रकार में अपना काम चालू किए थे. लेकिन गांव वाले बोल रहे कौन से अभी वही डॉक्यूमेंट नहीं है, दिखाई नहीं है, डायरेक्ट काम शुरू हो रहा है. आप मेन प्रोजेक्टर है तो आपको दिखाना चाहिए ना उनको. कुछ तो जगह जा रही है, कुछ जा रहा है, कितना रास्ते का जो मीटर है. अब इसी बात करने के लिए ही अपना एग्जीक्यूटिव साहब ने क्या बोले थे उनका जो भी का आज है मतलब उनका दिक्कत है. अब मेरा हमने उनको जगह में गया था उनका कागज पत्र जो 7-12 उनको तरफ से वो लेके आएगा. अपना तरफ से अपना जो भी है अपने उनके कितने हैं आंदोलन हो रहा है लेकिन डॉक्यूमेंट आपके पास होना चाहिए है ना सर. वही तो मैं बोला अपना जो भी है MSIDC वाला के पास जो अपना जो भी मेन ऑफिस है मुंबई का ऑफिस है बम्बला जो भी है उनके पास है ना. इसलिए वो सभी इसलिए मीटिंग लगाने के लिए वही आने वाला था. कब? वही था सब आपने जो भी हुआ था अभी डिस्कशन हो गए बोल रहे लोग ना जो फाइनल नहीं हुआ था ना क्योंकि अपना डिटेल्स भी अपना लेना चाहिए था. कमल सर को वही बोल रहा था अपना भी डिटेल्स लेके आएंगे. गाँव वाले बोल रहे कि जो खेती वाले लोग हैं इधर खेती वाले तो उनको डॉक्यूमेंट आपने देने चाहिए ना. मैं वही ना बोला ना सर जिसका अड़चन है अगर मैं आप जिसका सर्वे नंबर में किसका 7-12 में कितना आदमी है अगर हम उसका उनका 7-12 में गया उनकी जगह पे गया था तभी आंदोलन होते हैं ना. अब इसी प्रकार उनका दिखाना है अपना भी दिखा देंगे. वही मैं आपको बोलना चाहिए उसके लिए एक मीटिंग रखना चाह रहा था. इसलिए काम भी आगे का जो भी है गिट्टी डालना उनका हिसाब से ही जो उन्होंने बोला था आगे का काम बंद रखो करके हम उसी प्रकार हम चलने वाला है. जैसे कागज पत्र शुरू होने के बाद क्लियर होने के बाद ही आगे का काम कुछ का काम हम चालू करने वाला है. जब तक आप डॉक्यूमेंट नहीं दिखाएंगे तब तक आप काम बंद रखेंगे. यस वही तो बोल रहे थे अपन गाँव वाला भी हमारा तो वही कर रहा था कि आपको मीटिंग में क्लियर होने दो जब भी तुम कुछ काम चालू करो. हम भी उसी प्रकार में हम चलने वाला था. अभी ये जो रोड बन रहा है यस ये रोड कितने फुट का है? अभी जो भी बन रहा था अपना 7 मीटर का कैरेज वे बन रहा है. PQC का बन रहा है. ये भी डांबर का रोड नहीं है क्योंकि भविष्य कुछ पूरा आगे का भविष्य में क्योंकि अगर PQC अपन काम केला कैरेज वे में ये 30 साल गारंटी है. ये अपना भी इसका अंदर 5 साल का अपना मेंटेनेंस है. इसी में जो भी कुछ भी दिक्कत हुआ जो अपना अच्छे से हम करने वाले 5 साल वो मेंटेनेंस पीरियड रहता है और ये लाइफ स्पैन रहते 30 साल का लाइफ स्पैन रहता है एक रोड का. बीच में से अगर डाला इसको मेजरमेंट लिया बीच में से तो इधर कितना वही मैं बोला ये एग्जैक्ट अपना 7 मीटर कैरेज वे बोलते हैं. ROW जो भी है ना अपना 7 मीटर कैरेज वे होने वाला है. साइड पट्टी 1.5 मीटर वार्डन होना है. टोटल 10 मीटर होने वाला है जो भी है टोटल कैरेज वे मिलके. कहाँ से कहाँ तक अपना जो भी बुगदे से लेके अपना जामे तक सिर्फ सबका एक ही नक्शा है. अलग अलग नहीं है किसी में भी. सबका एक ही TCS दिया हुआ था मतलब टिपिकल कंस्ट्रक्शन दिया हुआ था. एक ही तरीके में दिया हुआ था. रास्ते का मेजरमेंट वगैरह हुआ है. ये सर वही तो मैं बोला था आप जो भी है PW वाला अपने सहयोग जमा करा. मीटिंग इसलिए चल रहा था अपना आंदोलन इसी प्रकार में है
क्योंकि मैं पत्र नहीं मिला था करके दिक्कत हुआ था करके बोल देते ना लोग हमको, काका दिक्कत नहीं है जितने दिक्कत वाला जो दिक्कत हो रहा है वही था जो जब जैसे पता है कि युद्ध साहब पता है कि तारीख उसी तारीख में आपको बताने वाला है। ये जो आप मीटिंग चल रहा है अपना लगाने क्वेश्चन दूसरा जगह में हम जाएगा नहीं सर, पहले बात MSID से क्लियर नियम क्या है, दूसरा का खेतकारी का हो पर्सनल हो, इसमें जाएगा कि नहीं, जितना अपना जगह है उतना में अपन काम करने वाला, उसी तरीके में अपना डिपार्टमेंट असाइन हुआ था। तो अभी जो काम चल रहा है उसका डॉक्यूमेंट कंपनी के पास तो हो वही मैं बोला MSIDC वाला ने हमको हैंड ओवर किया था, अपना अथॉरिटी MSIDC वाला है, उनसे ही अपन लेने वाला है, जो भी है ना उनसे थ्रू लेना है। और सामने अभी वही मीटिंग लगाने के लिए बोले पास कुछ तो जेरॉक्स वगैरह दिया होगा ना उन्होंने, सब दिया हुआ तो मैं अभी तो दिक्कत आता ना हमके पास हो तो अभी इतना चल रहा था। दिखा नहीं रही है कोई नहीं डॉक्यूमेंट, कंपनी का नहीं है, MSIDC वाला ने हमको दिया था, तो बुगदा से लेके तो जो भी जाम तक तुम्हारा इसमें इतना रोड है इतना करके ले लो करके, इसी प्रकार में काम चालू किया। इतना वेडिंग चल रहा था, फॉर्मेशन लेट बना रहा था, ऐसा नहीं PQC रोड नहीं बना रहे, पहले आपने जितना फॉर्मेशन वेट लगता है उसका अपना तैयारी चल रहा है। अभी जितनी भी गाड़ियां वहाँ चल से रही है किधर तक? उसके पीछे नंबर प्लेट बोगदा से? वगैरह नहीं है, डंपर चल रही जाम है, पे तक। उसके बारे में क्या कहना चाहिए? कौन सी कंपनी की गाड़ियां चल रही है? ये अपने कंपनी का गाड़ी का चल रहा है, नहीं वो लीगल चल रही है अनलीगल चल रही है? लीगली चल रहा है। कितनी गाड़ी है? जो भी है गाड़ी का अपना जो भी नियोजन है 7-12 है, मतलब 7 और 10 गाड़ी बीच में चल रहा था, उतना ही। 7-10 नहीं 10 नहीं, उतना नहीं है। नंबर प्लेट नहीं, कुछ नियम नहीं, कुछ नहीं है। ठीक है सर। नाव सांगा पहिले। अशोक जगन्नाथ काकडे, कोशीगर माजी चेअरमन आहे। अशा पद्धतीने आता काय झाले, आतापर्यंत यांनी रोजगार हमीमध्ये हे रस्ता होता त्यावेळेला कुठल्याही चाळकेवाडी पासून जांभ्यापर्यंत कुठलंही संपादन शासनाने केलेले नाहीये। परत ठोसेघर हे तिथपर्यंत झाले आहे, तिथपर्यंत त्याच्यानंतर आम्हाला या लोकांनी अन्याय झाला साहेब, रस्ता कुणी केला कसा केला त्यासाठी आम्हाला ती लोक शेतकरी आमच्याकडे आली, त्याच्यावर काय झालं एवढं मोठं कशासाठी काम चाललंय हे लोकांना कळलं नव्हतं, म्हणून आम्हाला चौकशी करायला गेलो तर कलेक्टर साहेबाला तसं मी पत्र दिलं, त्याची म्हणलं आम्हाला ते ऑफिसच माहित नाहीये, मला तिथून जावं लागलं, मला नरिमान पॉइंटला जाऊन अधिकाऱ्यांना पत्र दिलं तरी पण आम्हाला टाळाटाळच करायला लागली ही ऑफिसले लोक। बंकारे साहेब होते, बंपरे साहेबांनी आज करतो मीटिंग, 2-3 मीटिंग करतो, त्या मीटिंग मध्ये त्यांनी मला तसं उत्तर दिलेलं नाहीये, आम्हाला 1 तारीख म्हणजे ती सुट्टीची तारीख आम्हाला देत आहेत, म्हणून आम्हाला लोकांवर अन्याय झालाय। जोपर्यंत 7-12 त्यांचा होत नाही तोपर्यंत यांचं काम करू नका या मताचा आम्ही पण आहे शेतकरी। 7-12 तिथं कदमचे आहेत, सगळे कदम आहेत ना, तिथले कदम आहेत, भोसले संपादन झाले नाही केलं, रस्ता तर बंद थोडा रस्ता होता तो होताच, त्यासाठी आम्हाला काय ते म्हणलं रोजगार हमीतून पहिला रस्ता रोजगार हमीतून रस्ता होता, तेवढा रस्ता आम्हाला समाधान होतं त्या रस्त्याचं। आता या लोकांना किती 10 फुटाचं का 5 फुटाचं त्याचं कमी करून त्या लोकांना थोडं पैसे द्या, नाही अन्यथा आमचं काम करू नका तिथं मोबदल्याचा। 12 फुटाच्या वर जो रस्ता असेल त्याच्या व्यतिरिक्त जास्त वाढला असेल तर आम्हाला त्याचा मोबदला भेटला पाहिजे। हे बाकी काय नाही। असं एवढे शेतकरी एवढेच आम्ही गरीब माणसं आहोत हो या डोक्यात डोंगरी भागातली, त्याला कुणीतरी कार्यकर्ता असावा म्हणून आम्ही ते न्याय या इकडे शेतकऱ्यांना कुठलीही नोटीस नाही, काही नाही, असं डायरेक्ट आले, गावात उद्घाटन केलं, 2-4 लोक जमवले, त्यांनी उद्घाटन केलं, अचानकच रस्त्याला काम सुरुवात केलं, JCP आले, डंपर आले, साऱ्या गोष्टीचे आम्हाला कुठल्याही शेतकऱ्यांना काही कळवलेलं नाही। आणि आमची आता हे आंदोलन केले, आम्ही रस्त्यावर उतरलो आहे, ह्या रस्त्याचा पूर्णपणे मोबदला भेटत नाही तोपर्यंत आम्ही काय काम चालू करू देणार नाही। उद्घाटनचे कॉन्ट्रॅक्टर आले होते भैयासाहेब गावामध्ये, आता धुळला अतिशय उठतोय, लोकांची गैरहानी होते, सारी एसट्या बंद पडल्या, आमच्या मुलांचं अतिशय नुकसान झालं, कॉलेजला जाता येत नाही, अशा पद्धतीचं आम्ही त्या पाटणच्या मार्गाने मुलांना शाळेला कॉलेजला पाठवलं त्यांना आम्ही, आणि एवढं आमचं नुकसान झालेलं आहे पूर्णपणे। आमच्या ह्या झाडे होती, किती दगडी होत्या, साऱ्या जणी फोडून तुडून पाक त्याला वाटोळ करून टाकलं, आणि आम्हाला आता ह्या क्षेत्राचा मोबदला भेटल्याशिवाय आम्ही काय गप बसणार नाही, आम्हाला कुठल्याही पैशाचा आम्हाला मोबदला भेटणं गरजेचं आहे। कुठल्या शासनाचा रस्ता नाहीये, आम्ही कारण शासनाकडे जाऊन बघितले सगळ्या,
शासनच म्हणते आम्हालाच माहित नाही. मला सांगा, ह्या कुठल्या शासनाचा रस्ता असू शकतो? कुठल्या शासनाचा रस्ता असू शकतो मला सांगा? आहे का कुठल्या शासनाचा रस्ता? जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माहित नाही. जिल्हाधिकाऱ्यांना लेटर आम्ही त्याला गेलो तर ते म्हणतात आम्हाला अजून माहितीच नाही. असलं काम होऊ नये. आणि जर एवढा तुम्हाला मोठा जर रस्ता पाहिजे असेल तर त्या जागेचा मोबदला हा शेतकऱ्यांना द्यावा आणि नंतरच रस्त्याचं काम करावं. एवढंच आमचं म्हणणं आहे बस, बाकी काही नाही. मारुती कृष्णा चाळके.